आज आहे बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध होतात। ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता। ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले। बोधिसत्व कोणाला म्हणावे? ते ज्ञानप्राप्तीच्या अगोदर बोधिसत्व होते आणि ज्ञानप्राप्तीच्या नंतर ते बुद्ध झाले। पण बोधिसत्व कोणाला म्हणावे? बोधिसत्व म्हणजे काय? बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व। जो मनुष्य बुद्ध होण्यासाठी प्रयत्न करतो त्याला बोधिसत्व असे म्हणतात। आणि मग बोधिसत्व बुद्ध कसा होतो? बोधिसत्व हा क्रमाने जीवनाची 10 स्थित्यंतरे बोधिसत्व राहिला पाहिजे। बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पाहिजे? बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता म्हणजे आनंद प्राप्त करून घेतो। सोनार ज्याप्रमाणे चांदीतले कीट काढून टाकतो त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अशुद्धता काढून टाकल्यावर असा विचार करू लागतो की प्रथम अविचारी असलेला पण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो। हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते। जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता म्हणजे शुद्धता प्राप्त होते। यावेळी बोधिसत्वाने काम वासनेचे सर्व विचार मनातून काढून टाकलेले असतात। तो दयाशील होतो। तो सर्वांना दया दाखवितो। तो लोकांच्या दुर्गुणांची खुशामत करीत नाही किंवा त्यांच्या सद्गुणांविषयी त्यांना नाउमेद करीत नाही। जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत प्रभाकारी अवस्था म्हणजे तेजस्विता प्राप्त करून घेतो। या वीर बोधिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते। अनात्म व अनित्यता यांच्या सत्याचे त्याला पूर्ण ज्ञान आणि आकलन झालेले असते। आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळविण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करण्यास तयार असतो। जीवनाच्या चौथ्या अवस्थेत तो अर्चिस्मती म्हणजे अग्नीप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता प्राप्त करून घेतो। या स्थितीत बोधिसत्व अष्टांगिक मार्ग, चतुर्विध ध्यान, चतुर्विध व्यायाम, इच्छाशक्ती आणि पंचशील यांच्यावर आपले चित्त केंद्रित करतो। जीवनाच्या 5व्या अवस्थेत तो सुदुर्जया म्हणजे जिंकण्यास कठीण अशी स्थिती प्राप्त करून घेतो। सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील संबंधाचे त्याला पूर्ण ज्ञान होते। जीवनाच्या 6व्या अवस्थेत तो अभिमुखी होतो। या अवस्थेत पदार्थाची उत्क्रांती आणि तिचे कारण याची 12 निदाने पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते आणि अभिमुखी नावाच्या त्या ज्ञानामुळे अविद्येने अंध झालेल्या सर्व प्राणीमात्रांविषयी त्यांच्या अंतःकरणात अगाध करुणा उत्पन्न होते। जीवनाच्या 7व्या अवस्थेत बोधिसत्व दुरंगमा म्हणजे दूर जाणे ही अवस्था प्राप्त करतो। बोधिसत्व आता दिक्कालातीत असतो। तो अनंताशी एकरूप झालेला असतो। तथापि सर्व प्राणीमात्रांविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नामरूप अद्यापही धारण केलेले असते।
एका बाबतीत मात्र तो इतरांच्या पेक्षा अगदी निराळा असतो. कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी ठरत नाही, त्याप्रमाणे जगातील मोह त्याला चिकटून राहत नाही. तो आपल्या सहचारातील तृष्णा शांत करतो. परोपकार बुद्धी, सहनशीलता, व्यवहार चातुर्य, शक्ती, शांत वृत्ती, बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा यांची तो जोपासना करतो. या अवस्थेत असताना त्याला धर्माचे ज्ञान होते, परंतु लोकांना समजेल अशा रीतीनेच तो त्याची त्यांना ओळख करून देतो. आपण व्यवहार चातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते. लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने तो त्रास सहन करतो, कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्याच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतले आहेत हे त्याला कळत असते. परंतु त्याच वेळी प्राणीमात्रांचे कल्याण करण्याविषयीचा त्याचा उत्साह एक किंचितही कमी होत नाही किंवा तिकडेही तो पाठ फिरवित नाही. म्हणून दुर्दैव त्याला सन्मार्गावरून कधीही च्यूत करू शकत नाही. जीवनाच्या 8व्या अवस्थेत तो अचल होतो. या अढळ अवस्थेत बोधिसत्वाला करावे लागणारे सर्व कष्ट संपतात. जे जे चांगले आहे ते तो स्वाभाविकतःच अनुसरतो. तो जी जी गोष्ट करील त्या गोष्टीत तो यशस्वी होतो. जीवनाच्या 9व्या अवस्थेत तो साधुमती होतो. ज्याने सर्व धर्म किंवा त्यांची शास्त्रे आणि सर्व दिशा जिंकल्या आहेत आणि त्यांचे त्याला पूर्ण आकलन झालेले असून तो कालातीत होतो, अशाची साधुमती ही अवस्था असते. जीवनाच्या 10व्या अवस्थेत तो धर्ममेध होतो. बोधिसत्वाला बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्त होते. बोधिसत्व ही 10 सामर्थ्ये प्राप्त करून घेतात, कारण बुद्ध होण्यास त्यांची आवश्यकता असते. बोधिसत्वाची स्थित्यंतरे होत असताना त्याने ही 10 सामर्थ्ये मिळविली पाहिजेत. इतकेच नव्हे तर त्याने 10 पारमितांचाही परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे. एक पारमिता ही जीवनाच्या एका अवस्थेची परिपूर्ती असली पाहिजे. पारमितांचा खास व्यासंग पायरी पायरीने केला पाहिजे. एका जीवनावस्थेत एकच पारमिता असली पाहिजे. एकीचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामा नये. अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतरच तो बुद्ध होतो. बुद्ध हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस होय. बोधिसत्वाच्या या जीवनावस्थांचा किंवा जातकांचा हा सिद्धांत देवांच्या अवतारवादाच्या ब्राह्मणोक्त सिद्धांतासारखा वाटतो. जातक सिद्धांत हा बुद्धाच्या अत्युच्च शुद्धावस्थेच्या जीवनाचे सार यावर आधारलेला आहे. अवतारवादात देवाच्या जीवनाची घडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही. अवतारवादी ब्राह्मणोक्त कल्पनेचा अर्थ इतकाच की देव निरनिराळे अवतार घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण करतो. मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी चालते. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्व आवश्यक अशा 10 जीवनावस्थातूनच गेला पाहिजे
या सिद्धांताला दुसऱ्या कोणत्याही धर्मावर तोड नाही. दुसरा कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला असल्या कसोटीला उतरण्याचे आवाहन देत नाही. सिद्धार्थ गौतम, नाही काय? बुद्ध होण्याच्या पूर्वी कोण होते? बोधिसत्व होते. आणि बोधिसत्व हाच बुद्ध होऊ शकतो, नाही काय? तर बुद्ध होण्यासाठी त्या बोधिसत्वाला काय करा लागते? आपल्या जीवनातले 10 स्थित्यंतर पार पाडावे लागतात. आणि म्हणून क्रमाक्रमाने आपल्या जीवनाची 10 स्थित्यंतरे हा बुद्ध होण्यासाठी त्यानं बोधिसत्व राहिले पाहिजे. आता अशा 10 अवस्था आहेत. त्या 10ही अवस्थेतून बोधिसत्वाला गेले पाहिजे, तेव्हाच तो बुद्ध होऊ शकतो. मग आता हे 10 स्थित्यंतर आपण पाहिले, नाही काय? कोणते? मुदिता, शुद्धता, तेजस्विता, नाही का? अर्चिस्मती, अभिमुखी, दुरंगमा, नाही, अचल व साधुमती, असे 10 स्थित्यंतर बोधिसत्वाने पार केले पाहिजे. तो बोधिसत्व राहिला पाहिजे. त्याचप्रमाणे 10 पारमिता सुद्धा त्याने पाळल्या पाहिजे. आणि ही जे जीवनाची स्थित्यंतरे आहे 10, एकामध्ये एकच पारमिताचा त्यानं अभ्यास केला पाहिजे. मिश्रण होता कामा नये. तेव्हाच तो हे दुहेरी तयारी झाल्यानंतरच एक बोधिसत्वाची पहिली अवस्था आणि पारमितांची पहिली अवस्था, हे दुहेरी तयारी झाल्यानंतरच तो बुद्ध होतो. आणि हा बुद्ध म्हणजे कोण? बोधिसत्वाच्या जीवनातील कळस होय, आहे की नाही? तर अशा प्रकारे सिद्धार्थ गौतम बोधिसत्व होता. जन्मतःच बोधिसत्व म्हणून त्यांनी जन्म घेतला आणि हे 10 स्थित्यंतरे त्यानं पार केली आणि ते बुद्ध झाले. आता हे भाग 5वा, बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन. बुद्ध आणि वैदिक ऋषी. वेद हा एक मंत्राचा म्हणजेच ऋचा किंवा स्तोत्रांचा संग्रह आहे. या ऋचांचे उच्चार करतात त्यांना ऋषी म्हणतात. मंत्र म्हणजे इंद्र, वरुण, अग्नी, सोमईशान, प्रजापती, ब्रह्म, मैत्री, यम इत्यादी देवतांचा केवळ धावा करणाऱ्या प्रार्थना होत. धावा म्हणजे शत्रूविरुद्ध सहाय्य करण्यासाठी, धनप्राप्तीसाठी भक्तांकडून अन्न, मांस आणि मद्य यांचा नैवेद्य स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी केलेली प्रार्थना होय. वेदामध्ये फारसे तत्त्वज्ञान नाही, परंतु असे काही वैदिक ऋषी होते की ज्यांनी तात्विक स्वरूपाच्या काही कल्पना मांडल्या होत्या. 1. अघमर्षण. 2. प्रजापती परमेष्ठी. 3. ब्रह्मणस्पती किंवा बृहस्पती. 4. अनिल. 5. दीर्घतमा. 6. नारायण. 7. हिरण्यगर्भ आणि 8. विश्वकर्मा हे ते ऋषी होत. या वैदिक तत्ववेत्यांपुढील मुख्य समस्या पुढीलप्रमाणे होत्या. जग उत्पन्न कसे झाले? वस्तूची निर्मिती कोणत्या पद्धतीने करण्यात आली? त्यांचे ऐक्य व अस्तित्व का आहे? निर्मिती कशी झाली आणि कुणाच्या आज्ञेने झाली? जग कशापासून निर्माण झाले आणि ते कुठे जाणार आहे? अघमर्षण म्हणतो
की जग तपसपासून म्हणजे उष्णतेपासून निर्माण झाले. हे निर्मितीक्षम तत्व होय. त्यापासून अनाद्यनंत असा नियम आणि सत्य याचा जन्म झाला. यांच्यापासून रात्र म्हणजे तमस उत्पन्न झाली. तमाने पाणी निर्माण केले आणि पाण्यापासून काळाची उत्पत्ती झाली. काळाने चंद्र आणि सूर्य, स्वर्ग आणि पृथ्वी, आकाश आणि प्रकाश यांना जन्म दिला आणि दिवस व रात्र यांची व्यवस्था निर्माण केली. ब्रह्मस्पतीने असतपासून सतची उत्पत्ती होते असा सिद्धांत गृहीत धरला. त्याने असत या शब्दाचा अर्थ अनादि अनंत असा सांगितला. सत हे मूलतः असतपासून उत्पन्न झाले. जे जे सत म्हणजे अस्तित्वात असलेले आहे आणि जे जे शक्य आहे आणि तरीही असत म्हणजे अस्तित्वात नसलेले आहे, त्या सर्वांचा असत हा मूलाधार आहे. प्रजापती परमेष्ठीने असतपासून सत निर्माण झाले काय या प्रश्नापासून सुरुवात केली. त्याचे म्हणणे असे की या प्रश्नाचा प्रस्तुत विषयाशी संबंध नाही. त्यांच्या मते अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचे मूळ पाणी हे होय. त्यांच्या मते मूळ पदार्थ जे पाणी ते सत आणि असत यांच्या व्याख्येत बसत नाही. परमेष्ठीने जडत्व आणि चेतना यात भेद केला नाही. त्यांच्या मते पाणी एका स्वाभाविक तत्वानुसार स्वतःचे रूपांतर विशिष्ट वस्तूमध्ये करून घेते. या तत्वाला काम किंवा वैयक्तिक इच्छा असे नाव त्याने दिले. अनिल हा आणखी एक वैदिक तत्ववेत्ता होता. त्याच्या मते वायू हे मूलतत्व होय. त्याच्यात स्वाभाविक चैतन्य शक्ती असते. त्याच्यात निर्मिती तत्व निसर्गतःच असते. दीर्घतम याने सांगितले की सर्व प्राणी मात्र शेवटी सूर्यावर अवलंबून असतात. स्वतःच्या स्वाभाविक सामर्थ्याचा आधार असलेला आणि त्यावरच हालचाल करणारा सूर्य पुढे मागे सरकत असतो. सूर्य करड्या रंगाच्या पदार्थाचा बनलेला असतो आणि विद्युत व अग्नी ही देखील त्याप्रमाणेच बनलेली असतात. सूर्य, विद्युत व अग्नी हे पदार्थ पाण्याचे बीज होत. पाणी हे वनस्पतीचे बीज होय. याप्रमाणे दीर्घतम याचे विचार होते. नारायणाच्या मतानुसार पुरुष म्हणजे परमेश्वर हे पहिले जगत कारण होय. सूर्य, चंद्र, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, अंतरिक्ष, आकाश, क्षत्र, ऋतू, पक्षी, सर्व पशु, मानवाच्या सर्व जाती आणि सर्व मानवी संस्था यांची उत्पत्ती पुरुषांपासूनच होते. तात्विकदृष्ट्या हिरण्यगर्भ हा परमेष्ठी आणि नारायण यांच्या मध्यभागी होता. हिरण्यगर्भ म्हणजे सुवर्णगर्भ म्हणजे बीज. या विश्वाच्या महान शक्तीतूनच इतर सर्व शक्तींची आणि ऐहिक व पारलौकिक जीवांची उत्पत्ती झाली. हिरण्यगर्भ म्हणजे अग्नी सौर तत्व नावाचे या विश्वाच्या उत्पत्तीचे तत्व अग्नीपासूनच बनले आहे. अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचा मूल पदार्थ पाणी होय असे गृहीत धरणे आणि मग त्याच्यावर चैतन्य शक्तीचा आरोप करून त्यापासून
हे सर्व जग निर्माण झाले असा निष्कर्ष काढणे या गोष्टी विश्वकर्म्याच्या दृष्टीने अगदी अपुऱ्या आणि असमाधानकारक होत. रूपांतराचे तत्व अंगभूत असलेले पाणी हा जर मूळ पदार्थ असेल तर पाणी अस्तित्वात कसे आले आणि त्याने आपल्यातील चैतन्य शक्ती, निर्मिती तत्व, भौतिक सामर्थ्य, नियम आणि इतर सर्व गोष्टी कशापासून अस्तित्वात आल्या, हा प्रश्न आपल्या पुढे शिल्लक राहतो. विश्वकर्म्याचे मत असे होते की परमेश्वर हीच चैतन्य शक्ती होय. परमेश्वर हाच प्रारंभी असतो आणि परमेश्वर हाच अंतीही असतो. तो दृश्य विश्वाच्या पूर्वीपासून आहे. सर्व वैश्विक शक्ती अस्तित्वात येण्यापूर्वी परमेश्वरच होय. परमेश्वर एक आहे आणि एकमेव आहे. तो अज म्हणजे जन्म नसलेला आहे आणि अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू त्याच्यातूनच वास करीत असतात. तो सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान असा आहे. तो निर्माता आणि संहारकर्ता आहे. जनक म्हणून त्याने आपल्याला उत्पन्न केले आणि संहारक या नात्याने अस्तित्वातील सर्व वस्तूंचे भवितव्य त्याला माहीत आहे. बुद्धांना सर्वच वैदिक ऋषी आदरणीय वाटले नाहीत. फक्त 10 वैदिक ऋषींनाच त्यांनी अतिप्राचीन आणि मंत्राचे खरेखुरे जनक मानले. परंतु नैतिक पातळी उंचावणारे असे मंत्रामध्ये त्यांना काहीही आढळले नाही. त्यांच्या मते वेद हे ओसाळ वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी आहेत. म्हणून ज्यापासून काही शिकता येईल असे मंत्रात काही नसल्यामुळे बुद्धांनी मंत्र बाजूला सारले. त्याचप्रमाणे वैदिक ऋषींच्या तत्त्वज्ञानात त्यांना काहीही आढळले नाही. त्यांचे सिद्धांत म्हणजे तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या केवळ कल्पना होत्या. तत्त्वज्ञानात त्यांनी जी भर घातली तिच्यामुळे कोणतीही सामाजिक मूल्ये निर्माण झाली नाही. म्हणून वैदिक ऋषींचे तत्त्वज्ञानही निरुपयोगी म्हणून त्यांनी ते अमान्य केले. कोण अमान्य केले? बुद्धांनी, भगवान बुद्धांनी. हे जे काही वैदिक ऋषी होऊन गेले, काही तत्त्ववेत्ते होऊन गेले, तर त्यांचं ते तत्त्वज्ञान, त्यांनी जे काही तत्त्वज्ञान मांडलं होतं ते सर्व तत्त्वज्ञान बुद्धांनी निरुपयोगी म्हणून ते अमान्य केले. हा तत्त्ववेत्ता कपिल आहे. याचं म्हणणं काय आहे, याचे तत्त्व कोणते आहे, तर हे आपण पाहू आता. भारतवर्षातील प्राचीन तत्त्ववेत्त्यात कपिल हा अग्रगण्य होता. त्याचा तत्त्वज्ञान विषयक दृष्टिकोन अनन्य होता आणि तत्त्वज्ञ म्हणून त्यांचे स्थान अद्वितीय होते. त्याच्या तत्त्वज्ञानाला सांख्य तत्त्वज्ञान असे ओळखले जाई. त्याच्या विचारातील मूल तत्वांचे स्वरूप थक्क करून टाकणारे होते. सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे. सांख्य तत्त्वज्ञानाचे हे पहिले तत्व होय. पुराव्याखेरीज सत्य असू शकत नाही. सत्य सिद्ध करण्यासाठी कपिलाने सिद्धतेचे फक्त 2 मार्ग मांडले. एक प्रत्यक्ष ज्ञान आणि दुसरं अनुमान. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपल्या समोरील वस्तूंचे
आपल्या मनाला होणारे आकलन. अनुमान 3 प्रकारचे आहे. एक, कारणावरून कार्ये ओळखणे, जसे ढगांच्या अस्तित्वावरून पावसाचे अनुमान काढणे. 2, कार्यावरून कारण ओळखणे, जसे दरीतून वाहणाऱ्या ओहोळाला पूर आल्यावरून डोंगरावर पाऊस पडत असल्याचे अनुमान काढणे. आणि 3, साम्य, जसे मनुष्य जेव्हा हालचाल करतो तेव्हा तो जागा बदलत असतो असे आपण अनुमान काढतो. त्याचप्रमाणे ज्या अर्थी तारे निरनिराळ्या ठिकाणी दिसतात त्या अर्थी त्यांना गती असली पाहिजे. त्याचे दुसरे तत्व सृष्टीच्या उत्पत्ती संबंधी होते. सृष्टीची उत्पत्ती आणि तिचे कारण. हे विश्व निर्माण करणारा कोणीतरी निर्माता आहे हा सिद्धांत कपिलाने अमान्य केला. ज्याप्रमाणे मातीतून मडके तयार होते किंवा सुतापासून कापड तयार होतो, त्याप्रमाणे उत्पन्न वस्तूंचे अस्तित्व पहिल्यापासूनच कारणात असते असे त्याचे मत होते. विश्व एखाद्या निर्मात्याने निर्माण केले हा सिद्धांत अमान्य करण्यासाठी कपिलाने पुढे केलेला हा पहिला आधार होय. विश्व आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ त्याने इतरही काही आधार दिले आहेत. काहीच उत्पन्न होत नाही. सृष्ट वस्तू ही ज्या पदार्थापासून बनते त्यापेक्षा ती निराळी नसते. ती ज्या पदार्थापासून बनलेली असते त्या पदार्थाच्या स्वरूपात ती अगोदरपासूनच अस्तित्वात असते. अशा निश्चित पदार्थापासून केवळ निश्चित स्वरूपाचीच वस्तू तयार होऊ शकते आणि काही विशिष्ट स्वरूपाच्या पदार्थापासूनच विशिष्ट स्वरूपाचा पदार्थ निर्माण होतो. मग या इंद्रिय गोचर विश्वाचे मूळ कोणते? कपिल म्हणतो, उत्क्रांत वस्तू म्हणजे व्यक्त आणि अनुक्रांत म्हणजे अव्यक्त वस्तू यांनी हे इंद्रिय गोचर विश्व बनले आहे. व्यक्त वस्तू या अव्यक्त वस्तूंचे मूळ असू शकत नाही. व्यक्त वस्तूंचा आकार मर्यादित असतो आणि विश्वाच्या मुळाचे जे स्वरूप त्यांच्याशी तर हे विसंगत आहे. सर्व व्यक्त वस्तूंचे परस्परांशी काही अंशी साम्य असते आणि म्हणून एक दुसरेचे अंतिम मूळ आहे असे म्हणता येत नाही. शिवाय ज्या अर्थी त्या सर्व एखाद्या मुळापासून अस्तित्व येतात त्या अर्थी त्या वस्तू स्वतः मूळ घटक होऊ शकत नाही. तर कपिलाने असे विधान केले आहे की जरी कार्य हे कारणाने बनले असते तरीही ते कारणापेक्षा निराळे असले पाहिजे. म्हणून विश्व हे अंतिम कारण असू शकत नाही. दुसऱ्या एखाद्या अंतिम कारणाचा तो परिणाम असला पाहिजे. अव्यक्त वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान का होऊ शकत नाही? तिच्या योगे तिचे प्रत्यक्ष ज्ञान होईल अशी किंवा इंद्रिय गोचर का होत नाही याचे कपिलाने पुढील प्रमाणे उत्तर दिले आहे. त्यांची कारणे निरनिराळी असू शकतील. एक असे कारण असू शकेल की ज्याप्रमाणे ज्यांच्या अस्तित्वाबद्दल शंका नसते अशा वस्तूही प्रत्यक्ष दिसत नाहीत. त्याचप्रमाणे अव्यक्त वस्तूंच्या सूक्ष्म स्वरूपामुळे त्या इंद्रिय गोचर होत नसतील किंवा अतिशय दूर असल्यामुळे किंवा अतिशय सान्निध्य असल्यामुळे अथवा तिसरीच एखादी वस्तूची मध्येच असल्यामुळे किंवा
सदृश्य पदार्थाशी झालेल्या संकरामुळे किंवा एखाद्या अधिक तीव्र संवेदनेचे अस्तित्व किंवा निरीक्षकांचे अंधत्व किंवा त्याच्या ज्ञानेंद्रियाचा किंवा मनाचा एखादा दोष यामुळेही अव्यक्त वस्तू अदृश्य राहत असते. कपिलाला विचारण्यात आले, मग विश्वाचे मूळ कोणते? विश्वाचा व्यक्त भाग आणि अव्यक्त भाग यातील फरक कशामुळे होतो, असे कपिलास विचारण्यात आले. कपिलाने उत्तर दिले, व्यक्त वस्तूंना कारण असते आणि अव्यक्त वस्तूंनाही कारण असते, पण दोहोचेही मूळ मात्र कारणातील आणि स्वतंत्र असते. व्यक्त वस्तू संख्येने पुष्कळ आहेत आणि अवकाश व काल यांच्या बाबतीत मर्यादित आहे. त्याचे मूळ एकच, शाश्वत आणि सर्वव्यापी. व्यक्त वस्तू क्रियाशील आणि सावयव असतात. सर्वांचे मूळ कारण सर्व वस्तूंमध्ये अंतर्भूत असते, परंतु ते निष्क्रिय आणि एक संघ असते. कपिल म्हणतो की अनुत्क्रांत वस्तूंच्या विकासाची प्रक्रिया सत्व, रजस आणि तमस या तिच्या 3 घटकांमुळे घडत असते. यांना 3 गुण असे म्हणतात. माणसाच्या सुखाचे कारण होणाऱ्या आणि त्यांचा आविष्कार करणाऱ्या नैसर्गिक प्रकाशाशी यापैकी पहिल्या घटकांचे सादृश्य होय. दुसरा घटक प्रवृत्ती किंवा क्रियाशीलता निर्माण करतो. तिसरा घटक जड असून तो नियमन करतो आणि निष्क्रिय व उपेक्षेची स्थिती निर्माण करतो. या 3 घटकांचे परस्परांशी असलेले संबंध मूलतः अत्यंत निकटचे असतात. ते एकमेकांवर मात करतात, एकमेकांना आधारही देतात आणि परस्परात मिसळूनही जातात. हे घटक ज्योत, तेल आणि वात या दिव्याच्या घटकांप्रमाणे असतात. जेव्हा या 3 गुणात समतोल असतो आणि एक दुसऱ्यापेक्षा वरचढ होत नाही, तेव्हा हे विश्व अचेतन होते व त्याची उत्क्रांती थांबते. जेव्हा या 3 गुणांचा समतोल नसतो आणि एक दुसऱ्यापेक्षा वरचढ होतो, तेव्हा हे विश्व सचेतन होते आणि त्याची उत्क्रांती सुरू होते. गुणांचा समतोल का जातो या प्रश्नाला उत्तर देताना कपिल म्हणतो की दुःखाच्या अस्तित्वामुळे या 3 गुणांचा समतोल बिघडतो. कपिलाच्या तत्त्वज्ञानातील हे असे सिद्धांत होते. सर्व तत्त्ववेत्यांपैकी कपिल मुनीच्या तत्त्वज्ञानाचा बुद्धावर फार मोठा प्रभाव पडला होता, ज्याची शिकवण तर्कशास्त्र आणि वास्तवता यावर आधारलेली आहे. असा कपिल हा एकच तत्त्वज्ञ असल्याचे बुद्धांना आढळून आले. तथापि कपिलाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा त्यांनी स्वीकार केला नाही. बुद्धांनी कपिलाच्या फक्त 3 गोष्टी ग्राह्य धरल्या. सत्य हे पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे व क्रियेला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे, हे त्यांनी मान्य केले. देव अस्तित्वात आहे किंवा त्याने विश्व निर्माण केले हे गृहीत धरण्यास तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही, हे त्यांनी मान्य केले. जगात दुःख आहे हे त्यांनी मान्य केले. कपिलांच्या शिकवणुकीतील बाकीचा भाग आपल्या उद्दिष्टांच्या दृष्टीने अनावश्यक म्हणून त्यांनी सोडून दिला.
असं होतं कपिलाचं तत्त्वज्ञान. बुद्धांनी कपिलाच्या 3 गोष्टी मान्य केल्या, नाही काय? कोणत्या? सत्य हे पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे आणि क्रियेला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे, हे बुद्धाने मान्य केलं. देव हे अस्तित्वात आहे बा, किंवा त्याने हे विश्व निर्माण केले, हे ज्यांनी गृहीत धरलं, याला कोणत्याही वस्तुस्थितीचा आधार नाही, हे भगवान बुद्धांनी मान्य केलं. आणि तिसरं म्हणजे जगात दुःख आहे, हे भगवान बुद्धांनी मान्य केलं. आणि बाकीचं जे त्याचं तत्त्वज्ञान होतं हे अनावश्यक असल्याचं म्हणून बुद्धांनी त्या तत्त्वज्ञानाला सोडून दिलं. 2 मित्र होते. किती मित्र होते? 2 जण. एकाचं नाव छगनलाल होतं आणि एकाचं नाव मगनलाल. दोघंही श्रीमंत होते, दोघंही व्यापारी होते. परंतु काय झालं का मगनलाल जेव्हा व्यापार करत होता तर त्याच्या व्यापारात त्याला तोटा आला. मग तोटा आल्यामुळे त्याला त्याच्याजवळ पैसा राहिला नाही. ज्याच्याकडून त्यानं व्याजानं पैसे काढले होते ते पैसे त्याला त्याचं घर, शेती सगळं काही विकून ते पैसे त्याला द्यावे लागले. आणि अशा तऱ्हेने कंगाल झाल्यामुळे तो त्याच्या मित्राकडे म्हणजे छगनलालकडे तो गेला. आणि अशा रीतीने त्याच्या मित्राच्या घरी गेल्यानंतर मग मित्राने विचारलं की अरे बा मगनलाल कसं काय, तुझं चांगलं तर आहे ना? तर त्यानं सर्व हकीकत त्याला सांगितली की माझं सगळं काही, मला या व्यापारात तोटा आल्यामुळं सगळं काही गेलं. माझं शेती गेली, माझं घरदार गेलं. फक्त एक लोखंडाचा खांब तेवढा मात्र ते माझ्या वडिलाची ओळख म्हणून ती फक्त तेवढी शिल्लक आहे. आणि मग ही वस्तू तुझ्या घरी ठेवण्यासाठी मी इथं आलो आहे. पण ते काही अडचण नसेल तर सांग. म्हणते काही नाही, फक्त तेवढं ठेवायचं आहे. आणि मग त्यानं ते त्या छगनलालच्या घरी तो लोखंडी खांब ठेवला आणि मग दुसरीकडे तो व्यापार करण्यासाठी निघून गेला. तर तिकडे दुसरीकडे गेल्याच्या नंतर मग त्यानं खूप पैसा कमावला. पुन्हा त्यानं मग 2-3 वर्ष तिकडे राहिला, तिकडे व्यापार केला. आणि व्यापार केल्याच्या नंतर तिकडे खूप पैसा कमावला. आणि गेलेला पैसा त्याच्याजवळ जमा झाल्याच्या नंतर तो पुन्हा गावात आला. आणि त्यानं मग एक घरसुद्धा गावात घेतलं. आणि पुन्हा तो छगनलालच्या इकडे गेला आणि म्हणाला, अरे बा मगनलाल तू आला काय? म्हणते हो आलो. म्हणते आता मला चांगला नफा मिळाला म्हणते या व्यापारात. आता पूर्ण म्हणजे मी गेलेले जे काही माझ्याजवळ धनदौलत गेलं होतं ते सगळं मी आता कमावलं. मग आता मी याच्यासाठी आलो की माझा जो खांब तुझ्याजवळ ठेवला होता लोखंडी खांब, तर तो मी परत देण्यासाठी आलो. मग तो छगनलाल काय म्हणते का, अरे आता काय सांगू म्हणते मित्रा तुझ्या, मला सांगतानाही तुला लाज वाटते म्हणते का तो लोखंडी खांब पूर्ण उंदरानं खाऊन टाकला. आता मी तुला काय देऊ, नाही का? मलाच तर असं सांगताना सुद्धा तुला लाज वाटते नाही का, असं त्याला म्हटलं. मग यानं ओळखलं का याच्या मनात माझा हा लोखंडी खांब दाबण्याचा विचार आहे.
म्हणून तो म्हणते काय हरकत नाही, ते खाल्ला तर खाल्ला, त्यात काय आहे. पण म्हणते मी तुझ्यासाठी एक बक्षीस आणलं आहे, म्हणजे ते बक्षीस घेण्यासाठी तुझ्या पोराले माझ्यासोबत पाठवून मी घरी ठेवलेलं आहे आणि मी त्याच्याजवळ पाठवून देतो. म्हणून लगेच त्यांना आपल्या पोराले बोलावलं, का बाबू पंकज जरा इकडे ये, या काकाबरोबर तू यांच्यासोबत जा आणि जे काही बक्षीस हे देतील ते सोबत घेऊन घरी ये. मग त्या मुलाला घेऊन घरी जाते. घरी जाऊन त्याला एका खोलीत बंद करून ठेवते, कुलूप लावून देते. कुलूप लावल्याच्या नंतर मग हा वाट पाहते छगनला, की अजून पोरगा वापस आला नाही. दिवसही गेला, अंधारही पडून राहिला, वापस काहून नाही आला. म्हणून हा छगनलाल त्याच्या इकडे जाते. का रे मग पोरगा अजून वापस नाही आला, पोरगा कुठं आहे. तर म्हणते काय सांगू मित्रा, म्हणते तुले, मी जेव्हा तुझ्या पोराला घरी घेऊन जात होतो त्यावेळेस म्हणते आकाशातून एक मोठा पक्षी आला आणि तुझ्या पोराला उचललं आणि घेऊन गेला. मी त्याला सोडण्याचा लय प्रयत्न केला, पण तो काही माझ्या हाती लागला नाही. तर मलाच तर वाईट वाटते. म्हणते का तुझे कसा सांगा, नाही असं कसं होऊ शकते. म्हणते असा कसा एवढ्या मोठ्या पोराला पक्षी उचलून नेऊ शकते. तू आता काही म्हणते, पण तसं झालेलं आहे. हा म्हणते तसं काही नाही, पोराले पक्षी नेऊ शकत नाही. आता मी तुले कोर्टात खेचल्याशिवाय राहत नाही. काय हरकत नाही बा म्हणते, जा ना बा म्हणते कोर्टात. मी कोर्टात तेच सांगेन की मी याला रस्त्याने जात असताना एक मोठा पक्षी आला आणि याला उचलून घेऊन गेला. मग त्याची झाली कोर्टात तक्रार सुरू. मग तक्रार सुरू झाली तर मग न्यायाधीशाजवळ त्याचा न्याय केला. हा म्हणते त्या न्यायाधीशाले का मी याच्यासोबत पोराले पाठवतो. हा म्हणते का एका पक्षानं पोराले उचलून नेलं, तर ही गोष्ट खरी असेल का. मला वाटते म्हणते का यानंच कुठंतरी माझ्या पोराले लपवून ठेवलं असेल. मग याला विचारते, होय बा कसं काय. होय म्हणते, मी याच्या पोराले माझ्या घरी नेत असताना एक पक्षी आला आकाशातून आणि त्यानं याच्या पोराला उचलून तो घेऊन गेला. मी लय प्रयत्न केला सोडवण्याचा, पण पोरगा काही सापडला नाही. तो म्हणते असं होऊच शकत नाही. पण म्हणते तो छगनलाल. मग हा मगनलाल म्हणते असं होऊ शकत नाही, तर मग मी माझा खांब लोखंडाचा तुझ्या घरी ठेवला होता, तर तो असा कसा उंदरानं खाल्ला. एवढा मोठा लोखंडी खांब तो उंदरं खाऊ शकते काय. मग ते त्या न्यायाधीशाला समजलं का यानं याच्या खांबासाठी पोराले लपवून ठेवलं. म्हणून त्याला सांगितलं का छगनलाल तुम्ही त्याचा खांब घेऊन या लोखंडाचा. याला सांगितलं का तू त्याच्या पोराला घेऊन ये. आणि मग त्यानेही त्याचा खांब तिथं आणून दिला आणि याने याच्या पोराले तिथं आणून दिलं.